आणि बिझनेस करायला पाहिजे का जॉब? त्याची आवड ज्याच्यात असलं ते करायला पाहिजे. आत्ताच्या पिढीने जे हेल्थ डिप्रेशन होत चाललंय, काय रिझन आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? जॉब नंतर नोकरी मिळेल याची गॅरंटी नाही. हं. त्यामुळे बिझनेसमध्ये इंटरेस्ट असला बिझनेसही केला चालतं. तुमचं वय काय का आता? 67. 67. जर तुम्हाला 20 वर्षाच्या पोराला जर तुमच्या लाईफमधून ॲडवाईस द्यायची असली हेल्थबद्दल, पैशाबद्दल, रिलेशनशिपबद्दल, सगळ्या गोष्टीबद्दल, तर तुम्हाला काय द्यायचे? हेल्थबद्दल एवढंच हे देईल की दररोज प्राणायाम वगैरे हं. करणं आवश्यक आहे, व्यायाम करणं जरुरी आहे. हं. यामुळे बिमार न पडता तुम्ही पुढे प्रगती करू शकता. अच्छा. आणि आत्ताच्या माणसाची एज पण कमी होत चालली, त्याचं काय रिझन आहे? हे खाणं पिणं खाणं-पिणं. जेवणातून आज आपल्याला जहर मिळते. हं. हं, हं. प्रत्येक याच्यावरती फवारे मारलेले असतात. ते एक प्रकारे आपल्याला स्लो पाहिजे नाही. हं. तर त्याच्यामुळे आपलं शरीर खराब होऊन राहिलं. तुम्हाला आत्ताच्या पिढीला काय संदेश द्यायचा आहे? मेहनत करा, पुढे जा. कुणावर डिपेंड म्हणजे डिपेंडन्सी? डिपेंड न करावं. हां. कोणावर डिपेंड न राहता आपण आपलं स्वतःचं हं. कसं कमाई करायची तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट असला हं. ते काम करा तुम्ही. आणि जी शिक्षण पद्धती जी आपली आहे, त्याच्यामध्ये तुमच्या ह्याच्याने काय वाटतं, काय चेंज करायला पाहिजे? शिक्षण पद्धतीमध्ये व्यवसाय करायचं प्रशिक्षण द्यायला पाहिजे. व्यवसाय करायचं, पुन्हा पैशाचं. हां, नुसतं पुस्तकी ज्ञान नको. जनरली व्यवसाय म्हणजे कसा करायचा, नोकरी नाही लागली तर व्यवसाय करायचा, कसा करायचा तेच ज्ञान शिक्षणातून द्यायला पाहिजे. आणि पुढच्या 5 वर्षात कुठली स्किल महत्त्वाची आहे काका? तुम्हाला काय वाटतंय? आता सध्याच्यानुसार तर म्हणजे AI प्रशिक्षण चांगलं आहे AIचं. म्हणजे पुढच्या 5 वर्षात भारत कुठे ते AIच्या माध्यमातूनच हे होईल. हां. परंतु त्याच्यात AIमध्ये सर्वांना तर नोकरी लागू नाही शकत. अच्छा. आणि कम्युनिकेशन स्किल कशी डेव्हलप करायची? आता मी बघितलं की इंग्लिश लोकांना बोलायचे आणि कम्युनिकेशन स्किलच महत्त्वाचे झाले. तर तुम्हाला काय सांगायचं आहे तुमच्याकडून टिप्स? त्याबद्दल नाही तेवढं बोलता येणार मला. त्या विषयावर नाही बोलता येणार नाही. अच्छा. आणि आपल्या इकडले लोक इंग्लिशला का घाबरतात, काय वाटतं? मनात भीती असते, इंग्रजी बोलता येणार नाही, परंतु तसं काही नाही. कोणी पण इंग्रजी बोलू शकते. अच्छा. आणि आपल्या म्हणजे लहानपणापासून कसं असतं की आपण मराठी शाळेत असतो, तर त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला कोण बोलत पण नाही. आणि ज्यांना येते काका, मी त्यांना खोटं नाही बोलत, ज्यांना येते ते पण बोलण्याचा प्रयत्न नाही करत. तेच नाही, हिंमत नाही करत बोलायची. आता माझा मुलगा 7वीपर्यंत मराठी शाळेमध्ये शिकला. आज टॉपमध्ये इंग्लिशमध्ये मीटिंग वगैरे करतो अमेरिकन लोकांच्या सोबत. तसं काही नाही, आपल्यावर डिपेंड आहे ते. म्हणजे आपल्या जिद्दीवर आपण काही पण करू शकतो. आपल्या जिद्दीवरती आपण काही पण करू शकतो. अच्छा. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कुठला बिझनेस केला का? मी माझ्या लाईफमध्ये टेलर व्यवसाय केला आहे. टेलर. अच्छा. व्यवसायच केला तुम्ही पण? व्यवसायच केला आहे. अच्छा. टेलर व्यवसाय केला, कापडाचा व्यवसाय केला, कापड विक्री केलं. आता तुमचं दुकान कुठं आहे का? नाही आहे? नाही, आता नाही आहे. आता मुलगा नाही म्हणतो. अच्छा. आता बंद केलं. मुलगा काय बिझनेसच करतो का? नाही, मुलगा सर्व्हिसला आहे. अच्छा. आणि मग तुम्ही त्याला बिझनेसबद्दल काय सांगितलं का नाही? नाही, त्याला तो चांगलं शिक्षणात हुशार होता, त्यामुळे त्याला बिझनेसचं काही तेवढं हेच नाही केलं मी. शिक्षणामध्येच पुढे गेला. अच्छा. आणि आत्ता मी बघितलंय की ॲक्च्युलीमध्ये ना लोक एकमेकांना बोलायचं बंद झालं, त्यांचं फक्त मोबाईलवर असतात. त्यांच्यामुळे डिप्रेशन वाढतं असं वाटतं का तुम्हाला? बरोबर आहे ना. घरामध्ये जर आपण 4 लोक आहेत तर एकमेकाशी बोललंच पाहिजे. नुसतं मोबाईल घेऊन 4 मोबाईल घेऊन बसले तसं नको. अच्छा. हे काही प्रश्न असले तर एकमेकांशी हे करायला पाहिजे. काय अडचण आहे, काही नाही, बोलायला पाहिजे. तर बोलत नाही आजकाल. आणि काका, जर तुम्ही बघितलं ना तर गुजराती माणसांचे खूप धंदे आहेत महाराष्ट्रामध्ये. दुसऱ्या स्टेटमधले माणसं इथं धंदे करतात, तर मग आपले लोक कुठं कमी पडतात? आपले मराठी माणूस हिंमत नाही करत, हसतो तो काय. आणि मराठी माणसाचं कसं आहे, नोकरी लागली तर चांगल्या पगाराची नोकरी लागायला पाहिजे, असा उद्देश असतो याचा. आणि गुजराती, UP इकडचे लोक झाले, हे कसे असतात, आज एखादं छोटंसं व्यवसाय करते आणि त्यातून कमाई नाही झाली, नुकसान झालं तरी ते टिकून राहतात त्याच्यामध्ये. अच्छा. आणि ते एकमेकाला मदत करतात. गुजराती लोक जे आहे, जर कोणी नवीन व्यवसाय टाकला तर जुना व्यवसायावाला त्याला मार्गदर्शन करतो. तुम्ही टेलरिंगच्या धंद्यात होता, तर तुम्ही काय नोटीस केलं मग महाराष्ट्र माणसामध्ये? महाराष्ट्रामध्ये तेच तर, महाराष्ट्रातलं विद्यार्थी म्हणा की जे लोक आहे ते थोडंसं मेहनत करायला मागे आहेत. मेहनत करायला नको आहे त्यांना. अच्छा. कमी पैशामध्ये जास्त
आपला कमी मेहनतमध्ये जास्त पैसा कसा मिळेल. आणि बिझनेसमध्ये कसं चिकाटी असते, खूप मेहनत घ्यावं लागते त्याच्यामध्ये. असं काही नाही नुसतं लावून ठेवलं तुम्ही. अच्छा. ग्राहक पटवणं हे तुम्हाला जमायला पाहिजे. त्याच्यामध्ये पण बोलण्यात आलं पाहिजे. हां, बोलता आलं पाहिजे व्यवस्थित. तर त्याच्याकरता बिझनेस करायचा आहे तर काही दिवस तुम्हाला नोकरसुद्धा राहावं लागेल कुठं. पण या दुकानवरती जो बिझनेस करायचा आहे त्या दुकानवरती तुम्ही नोकर राहा, तुम्ही अनुभव घ्या त्याचा, आणि मग नंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करा. एकदम नवीन तुम्ही चालू केलं तर तुम्हाला अनुभव नसते ना कुठून काय मागवायचं काय नाही. तुम्ही जर त्याच्यात काय होतं की आपण मराठी माणूस कोण्या दुकानावर नोकर आहे, मी नोकर राहू काय असं त्याला वाटते ते. अच्छा. म्हणजे माझ्याकडे एवढी शेती आहे आणि मी त्याच्याकडे नोकर कसा काय राहू. म्हणजे ते शिकण्याचा माइंडसेट तर आपण विसरलोच वाटतं. मग तेच ना, आपल्याला जर व्यवसाय करायचा आहे, जोही व्यवसाय करायचा आहे, तर त्या व्यवसायाच्या संबंधित एखाद्या दुकानवरती नोकर राहायचं, काय माहिती घ्यायची पहिले, आणि मग नंतर व्यवसाय चालू केला तर तो फेल ठरणार नाही. अच्छा, तुम्ही पण तशीच सुरुवात केली वाटतं. नाही, मी तर 10वी फेल झाल्यानंतर टेलरकडे गेलो. तुम्ही 10वी फेल आहे का? 10वी फेल. मला वाटत नाही तुम्ही 10वी फेल आहे. मी 10वी फेल झाल्यानंतर माझं शिक्षणामध्ये इंटरेस्ट नव्हता मला. तुमचं वय पण 20 वाटतंय काका. बघू शकता काय, काकाचं वय 20 वाटतंय ना? नाही, तुमचं वय 20च वाटतं. माझ्या तुमचं वय 20च आहे. काय हेल्थ आहे तुमची यार? किती वय आहे तुमचं? 65. 67. बघा गाईज, 67 वय. आत्ताची तवाची जनरेशन कशी आहे आणि आत्ताची जनरेशन कशी आहे? याला एकच कारण, आम्ही दररोज सकाळी 1 घंटा प्राणायाम वगैरे करतो. प्राणायामने काय होतं काका? आपण फ्रेश बनतो. आपले जे काही थोडंसं आळस आला किंवा काही बिमारसारखं वाटत असलं, प्राणायाम केल्यानंतर एकदम फ्रेश होऊन जातो. उत्साह येतो, काम करायला उत्साह येतो. त्याच्याकरता साधारणतः 1 घंटा तरी प्राणायाम करायला पाहिजे. अच्छा, आजकालची मी खरं सांगतो तुम्हाला की 10,000चा बिझनेस चालू करण्याच्या पहिलं 100 वेळेस विचार करणार आणि 1 लाखचा आयफोन घेण्याच्या पहिलं विचार नाही करणार. आणि हे फॅमिलीतूनच होतं. आपल्या महाराष्ट्राच्या म्हणजे घरातूनच आपल्याला असं प्रेशर दिलं जातं की बिझनेस कशाला करतोय. हा, मग तेच ना, बिझनेसमध्ये त्यांना भीती वाटते. पालकांनी काय चेंज केलं पाहिजे? पालकांनी त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याला जी आवड आहे त्याच्यामध्ये त्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. अच्छा. जर शिक्षणात त्याचं लक्षच नाही आणि तुम्ही जबरदस्ती त्याला शिकवताय, काही अर्थ नाही. बरोबर. तर शिक्षणात पुढे जाणारच नाही. आणि त्याला जर बिझनेसमध्ये आवड आहे तर ते बिझनेस करता पालकांनी सुद्धा त्याला मदत करायला पाहिजे. किंवा तुला काय बिझनेस करायचा आहे, पालकांनी मार्गदर्शन करायला पाहिजे की मग असं कर तसं कर, त्याचं शिक्षण घे कुठून तरी काही. अच्छा. असं पालकांनी मदत करायला पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारतो तुम्हाला, 4 लोक काय विचार करतील? कशाबद्दल पण? म्हणजे आता आपला महाराष्ट्रीयन माणूस आहे, आता त्याला बिझनेस उघडायचा तर त्याच्या मनामध्ये पहिला विचार असाच येणार की 4 लोक. हां, तर तिथंच तर मार खातो ना आपण. आपण काय विचार करतो का आपण एखादं छोटंसं टपरी जर लावली तर लोक काय म्हणतील, काय टपरी लावली त्यांनी. बरोबर. अरे घाबरायचं नाही ना, लोकांना काय, लोक काही म्हणतील. बरोबर. आपल्याला जर पुढे करायचं आहे तर म्हणजे शून्यातून तुम्ही छोटी टपरी जरी लावली तरी तुम्ही जर चिकाटी असली तर तुम्ही मोठे व्यावसायिक बनू शकतात. आज आमच्या गावाला तिकडे प्रॉपर आमच्या डोळ्यासमोर उदाहरण आहे. आमचे रिलेटिव्ह छोट्या छोट्या टपऱ्या लावल्या त्यांनी पहिले. अच्छा. पैसा नाही घरून छोटी जी टपरी लावली, त्या टपरीत जो व्यवसाय करायचा तो केला. अच्छा. आज त्यांच्याजवळ मोठ्या मोठ्या प्रॉपर्ट्या जमा झाल्या. अच्छा. कधीची गोष्ट आहे ही? तरी आता जवळजवळ 30-35 वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला. बघू शकता काय एक्झाम्पल आहे. तुमचं गाव कुठलं आहे काका? आमचं मलकापूर, बुलढाणा डिस्ट्रिक्ट. अच्छा. तिकडं पण तुमचा बिझनेस होता का? तुमचा बिझनेस इथं होता? नाही, माझा तिकडंच होता. अच्छा. तुमचा माइंडसेट त्यावेळेस कसा होता मग? केव्हा? तुमच्या पण घरच्या म्हणले असतील ना की कशाला बिझनेस करतोय? नाही, माझ्या घरच्यांनी विरोध केला होता ना मला. टेलर काम शिकायला विरोध केला होता. परंतु मी त्यांना स्पष्ट सांगितलं नाही, मला म्हणजे शिकायचंच आहे. म्हणजे थोडंसं वडिलांच्या विचाराच्या विरुद्ध जाऊन मी जबरदस्ती शिक्षणाला चालला गेलो. अच्छा. टेलरिंग शिक्षणाला. आणि पुढे मी शिक्षण घेतलं. मी गेल्यामुळे आज माझ्या गावातले 5 मुलं आले माझ्यासोबत. अरे बापरे. मी तिथं नागपूरला शिक्षण घेतलं. मी गेलो तर 6 महिन्यानं 5 मुलं जमा झाले माझे तिथं. अच्छा. आज सर्व 5ही मुलं मस्त मजेत आहेत. ते पण टेलरिंगच करतात? टेलरिंगच केलं त्यांनी पण. आणि आपली कुठली मानसिकता चेंज करायला पाहिजे आपण? कारण की आत्ताच्या काळात खूप करिअर आलेले आहेत.
आणि मागच्या पिढीला जे वाटतं की फक्त इंजिनिअरिंग डॉक्टरिंग हे 4-5 जे माहिती आहेत ना ते फक्त आपल्याला तिकडंच ढकलतात की फक्त इंजिनिअरिंग करा, फक्त डॉक्टरिंग करा. तेच तर बोलतो मी की मुलाचं ज्याच्याकडे इंटरेस्ट आहे हम्म. त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे वडिलांनी. आणि मॉडर्न पद्धतीने मला असं वाटतं की लक्ष द्यायला पाहिजे की पुढं काय येणार आहे, पुढं काय येणार आहे. पुढं काय होईल हे ते मुलाला म्हणजे तो साधारणतः 7वी 8वीत असताना तेव्हापासूनच त्याला सांगायचं की बाबा तुला पुढे काय शिकायचं, त्याच्याकडे आजपासून तू लक्ष दे. अच्छा, असं आपल्यामध्ये वेळेवरती नाही होत. त्याला 7वी 8वी पासून तुम्ही जर शिक्षण मार्गदर्शन केलं की तुला काय करायचं आहे, मग तो त्याच्यात आवड निर्माण करतो ना, ते शिकायची आवड निर्माण होते त्याच्यात. आणि मेन म्हणजे आपलं एज्युकेशन सिस्टमच तसं नाही हो काका. हा, ते तर आहेच ना. एज्युकेशन सिस्टम आज नोकऱ्या किती मिळणार. आज आधुनिक याच्यामध्ये काय झालं, ज्या नोकऱ्या आहेत त्याही चालल्या उलट. मशिनरी नवीन, आता AI आलं. AI मुळे तर आता IT क्षेत्रामध्ये सुद्धा मोठा धोका निर्माण झाला आहे तो. हा काढतील बरोबर. कारण आज 10 लोकांचं 20 लोकांचं काम एकच ते AI करते. तर त्याच्यामुळे नुसतं शिक्षण घेऊन काहीतरी नोकरी करायची हा उद्देश समोर ठेवायलाच नाही पाहिजे. आणि मेन म्हणजे आपण डिपेंडन्स नाही राहिलं पाहिजे. शिक्षण जरुरी आहे. शिक्षण जरुरी आहे. व्यवसाय जरी केला तरी शिक्षण जरुरी आहे. अच्छा, शिक्षण घेता घेता तुम्हाला काय व्यवसाय करायचा ते शिक्षण घेताना ठरवायला पाहिजे. अच्छा, तुमची ही भीती कधी मेली मग लोक काय विचार करतील? नाही, मी विचारच नाही केला लोकांचा. मुलांना पण मी सांगितलं लोकांचा विचार नाही करायचा. आपल्याला काय करायचं, चुकीचा मार्ग नका अवलंबू. बाकी चांगल्या कामाकरता लोक काय म्हणतील काय हा विचारच नाही करायचा. आपल्याला पटते ना ते आपण करायचं. बरोबर. जर तुम्हाला एका 20 वर्षाच्या पोरला एक लाईफबद्दल ॲडवाईस द्यायची असली तर तुम्ही काय देणार? तेच, त्याला जी आवड असली ते त्यांनी करावं. व्यवसायात आवड असली तर व्यवसाय करा. नोकरीत म्हणजे हे असेल तर चांगल्या प्रकारे अभ्यास करा. ओके, पैशाच्या मॅनेजमेंटबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? लोकांकडे पैसे येतात पण त्यांना मॅनेज करायला येत नाहीत. पैशाचं मॅनेजमेंट म्हणजे कसं की दर महिन्याचा पगार जर असला तर ते तुम्हाला मॅनेजमेंट तर करावंच लागेल. अच्छा, तुम्ही जर मॅनेजमेंट न करता आला तसा खर्च केला तर तुमच्याचं काही शिल्लक राहत नाही. तुमच्या पुढे संसार वाढला म्हणजे तुम्हाला खर्च वाढले. अच्छा, तर तुम्हाला लग्नाबद्दल काय बोलायचं आहे? लव्ह मॅरेज करायला पाहिजे का अरेंज मॅरेज तुमच्या ह्याच्याने? लव्ह मॅरेज आजच्या परिस्थितीमध्ये न केलेलं बरं. कारण लव्ह मॅरेज म्हणजे प्रेम करायला नाही पाहिजे असा विषय नाही आहे. परंतु हे लग्नाच्या अगोदरपर्यंतच ते प्रेम चांगलं दिसते तुमचं. अच्छा, त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्यामध्येच वाद होतात आणि डिवोर्सपर्यंत चालले जातात. तर त्यापेक्षा कसं लव म्हणून दुसऱ्या समाजाची म्हणा किंवा आपल्या परिचित नसलेली ती मुलगी न आणलेली बरी. अच्छा, म्हणजे अरेंजच करायला पाहिजे. अरेंज मॅरेज आई वडील आपल्याकरता चांगलंच पाहणार आहे ना. अरेंज मॅरेजच करायला पाहिजे. तुमच्या वेळेस पण असं झालं असेल ना तुमच्या ह्याला? तुम्ही काय केलं मग? आमचं अरेंज मॅरेज झालं. तुमचं अरेंज मॅरेज? तुमचं कधीच पण अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज नाही झालं तुमचं? नाही, कधीच नाही झालं. अच्छा, तर मला अजून एक प्रश्न विचारायचा टाईमबद्दल. टाईम किती महत्त्वाचा आहे? जेव्हा तुम्ही 20 वर्षाचे होते तेव्हा तुम्हाला टाईमबद्दल काय वाटत होतं आणि आता तुम्हाला टाईमबद्दल काय वाटतंय? टाईमबद्दल म्हणजे काय, एक आपलं लक्ष पाहिजे की आपल्याला काहीतरी कमवून आणि पुढे जायचं आहे. त्यामुळे म्हणजे किंवा तसा जर आपल्या मनात विषय असला तर आपण म्हणजे रिकामे कामं नाही करणार. अच्छा, आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा, फ्रेंड कशा असायला पाहिजेत? मित्र, त्यांची मानसिकता काय असायला पाहिजे? फ्रेंड जे आहे ते चांगल्या विचाराचे असले पाहिजे. व्यसनी वगैरे असले तर त्यांच्यापासून लांब राहायला पाहिजे. तसे मित्र नसलेले बरे. ज्यांना व्यसन आहे काही त्याचे मित्र नसलेले बरे. अच्छा, म्हणजे स्वतःचे पण डेव्हलप करणारे असायला पाहिजे. आपण स्वतःहून आपलं हे करायचं. आपल्यापासून कोणी उलट काही शिकलं पाहिजे असं आपण उद्देश ठेवायला पाहिजे की आपल्यापासून कोणीतरी काही दुसरं शिकलं पाहिजे अजून. अच्छा, आणि मोस्ट ऑफ द टाइम तुमचे फ्रेंड कसे आहेत? माझे फ्रेंड गावाकडे होते. तिकडे कसे आहेत? एकदम मस्त, म्हणजे व्यसनी सर्व. अच्छा, तुमचा कुठला असा मित्र आहे का जो तुमचा लय जुना मित्र आहे? 10 वर्ष 12 वर्ष 20-30 वर्ष आहेत का? आहेत. अच्छा, आता आम्ही 75 मध्ये 10वीची परीक्षा दिली होती.
पण आता एक आम्ही आमचा एक ग्रुप तयार केलेला आहे. अच्छा. जे 75मध्ये जे 10वीला होतो आपण सोबत, हं, त्यांचा एक ग्रुप तयार केला आम्ही. हं. आणि फोनवरती आज आम्ही सर्व कॉन्टॅक्टमध्ये असतो. अच्छा. 25 विद्यार्थी आहे सर्व आम्ही. हं, 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 हं. 4-5 विद्यार्थी आम्ही पुण्यामध्येच आहे, अच्छा. आमचे मित्र. फोनवरती कॉन्टॅक्ट करत राहतो, काही हं. भेटीगाठी होतात. हं. सगळं ठीक चाललंय. हम्म. पुण्याबद्दल कसं वाटतं तुम्हाला आता? पुन्हा चांगलं आहे. चांगलं आहे. आणि तुम्ही इकडं राहता का? हडपसरला. हडपसरला राहता. चांगलं आहे काका. धन्यवाद, भेटून चांगलं वाटलं. काय कोणत्या याचं आहे? दाखवतो तुम्हाला आता.